नमस्कार मंडळी, इथं मी तुमचा लाडका पवन आणि लवकरच येणार आहे श्रावण. तर आता आम्ही निघालो आहोत मुंबई पनवेलवरून मुंबई CSTला आणि नंतर मुंबई सेंट्रलवरून आम्ही गुजरातला जाणार आहोत. आणि आता माझ्याबरोबर स्वतः मयूर मोरे आहेत आणि आमचे जे चेतन देशमुख आहेत ते मुंबई सेंट्रलला आमची वाट बघत आहेत. ट्रेनमध्ये आपण गर्दी बघू शकता, खूप भयानक गर्दी. अशा गर्दीचा आम्ही प्रवास करत आहोत. कुर्ला स्टेशन गेल्यानंतर गर्दी थोडी कमी झालेली आहे. मयूरशी बोलतो आता गर्दी नाही ना, तर आता मी जरा उभा राहून जरा लोकलची जरा मजा घेतो. पवन शेठ राऊत जिम मधला वर्कआउट चुकल्यामुळे ट्रेन CSTला आम्ही पोहोचलेलो आहोत. पण मयूर मोरे आणि मी पण चेतन दादा पण असताना आमच्याबरोबर ते वेगळी मजा असते. ती जो प्रवास असतो ना तो तिघाही मिळून केला तर एक चांगली गोष्ट. नमस्कार मंडळी, आता आम्ही आमच्या झालेल्या प्लॅनला निघत आहोत. पण आमची इच्छा अशी होती की आमच्यासोबत मी आणि पवन आणि चेतनदा तर आहोतच, पण इंदुलकर महाराज, अभिषेक पाटील म्हणजे बिल्डर आणि अपूर्व यांना घेऊन पण आम्हाला जरा मजा करायची होती. पण ठीक आहे, या ट्रिपला ती मजा करता येणार नाही, पण नेक्स्ट ट्रिप आपण नक्की प्लॅन करू. आता या ट्रिपमध्ये मी आणि पवन असा प्लॅन करतोय की आपल्याला 5-6 जणांना मिळून कुठेतरी जाता येईल आणि बघूया काय होतंय. अशा प्रकारे आम्ही मुंबई CST वरून उतरून मुंबई सेंट्रलला निघालेलो आहोत वाय टॅक्सीनी. आणि टॅक्सी चालक आहेत माझ्यासमोर आणि मयूर मोरे होता. जय श्रीराम. जय श्रीराम. आणि असं बसलं की टॅक्सीचा आम्ही प्रवास करत आहे, खूप मजा येते. आणि टॅक्सीवर नाव पण आमचे जय श्रीराम आहे. हो का? टॅक्सीवाला दादा पण आमच्या सोबत आहे. आला मग एक नंबर का बोला. जय श्रीराम. जय श्री. आम्हाला चेतन दादा भेटला आहे मुंबई सेंट्रलला. मयूर मोरे त्याचा आता वेगळं काम झालेलं आहे. बघा बघा चेतन दादा भेटलेला आहे. काय ओके. आणि अशा तऱ्हेने मयूर दिसला का? ओके ओके. आणि हा दादा बघा कसं शिरतय. दादा आणि तुम्हाला लाईव्ह दाखवतोय मी तुम्हाला. बघा बघा त्या झोपलेलं आहे दादा. व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी स्वतः पोहोचत आहे आता प्रयत्नानंतर. आणि आता बघा मी सुद्धा झोपायची तयारी करते. आता आमची 172 फिक्स जागा झाला. अशा तऱ्हेने भेटू आपण अहमदाबादला. रात्रीचे 2 वाजलेले आहेत तरी सर्व प्रवासी झोपलेले आहेत. मी स्वतः जागा आहे, लोकांचे व्हिडिओ घेत आहे. आता मी सुद्धा झोपायची तयारी करतो. मस्तपैकी अशी झोप लागलेली आहे आणि असं वाटतं 172 झोपतो का काय. पण भीती एका गोष्टीची वाटते, सावंत साहेब येतील उठवायला. सकाळचे 7 वाजले, खिडकी खोलली तर बघलं तर काय एक नंबर भारी वातावरण झाला होता. चला मग आता दरवाजा उभा राहून जरा मजा येईल, जरा बाहेरचं प्रवास. अशा प्रकारे आम्ही राजकोट स्टेशनला पोहोचलेलो आहोत. आता राजकोट स्टेशनवरून आम्हाला वेरावळला जायचं आहे वंदे भारत एक्सप्रेसनी. ती ट्रेन आहे 9:31 त्यासाठी वंदे भारतचा फॉर्म भरणं चालू आहे वंदे भारतचा. इथं तिकीट काढायला सुद्धा फॉर्म भरायला लागतंय. वंदे भारतचं तिकीट काढलं आणि चेतन दादा आणि मयूर आमचा फॉर्म भरतंय. आणि हा फॉर्म तुम्हाला दाखवतो मी. अप्रेझल काय होत नाही, ऑनलाईन होत नाही दादा. 26,901. 30 मिनिटाचा वेळ आहे आमच्याकडं. तोपर्यंत आम्ही नाश्ता करून घेतो. ढोकळा, समोसा, चेतनदादा, मयूरदादा, मजामा. आता आम्ही पोहोचलो राजकोट स्टेशनवर. राजकोट स्टेशनवर आम्ही वेरावळला झालो आणि वंदे भारतचा आम्ही तिकीट काढलेलं आणि वंदे भारत ट्रेन आलेली आहे. आणि इकडे चेतन देशमुख आणि हे तिथे राहिले. आलो आलो आलो.
आणि चैतन्य देशमुख मागं, मयूर मोरे पुढे आणि वंदे भारत आलेली आहे. आणि हे बघा C6 आमचा जो डबा आहे ना तो इथं लागलेला आहे. इथं दिसत नाही आता, हे झिकझॅक होतो, पण इथं C6 तो तिथं डबा येईल. आयुष्यात पहिल्यांदा आम्ही वंदे भारतने प्रवास आणि आयुष्यात पहिल्यांदा आम्ही वंदे भारतने प्रवेश करत आहे. आणि वंदे भारत आलेले इकडे चेतन दादा आणि मयूर आणि स्वतः पवन राऊत, लवकरच येणारे श्रावण, आणि वंदे भारत ट्रेन आलेली आहे. आणि आणि आता आम्ही अशा प्रकारे आमचं स्वागत बघा कसं झालेलं आहे वंदे भारतमध्ये, गुजरातमध्ये. आता चाललो आम्ही C6 डब्यामध्ये. वंदे भारत ट्रेन आलेली आहे. C6 डब्यामध्ये प्रवेश केलेला आहे. ट्रेन आतून खूप सुंदर आहे, जेवढा डोक्यामध्ये विचार होता तेवढी सुंदर आहे. बहात्तर 74 ना, इथं 74. एकच नंबर. 7345 असे 74 72 73 74 73 आणि काय 72. अशा प्रकारे आम्ही आमच्या शीटवर बसलेलो आहोत आणि खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. आमचा वंदे भारतचा प्रवास सुरू झालेला आहे आणि माझ्या साईडला मयूर मोरे बसलेले आहेत आणि या साईडला चेतन दादा आणि आमचा. आणि आता अशी गंमत झालेली आहे की वंदे भारत सुरू झालेली आहे, पण ही ट्रेन बघा अशी चालली आहे, उलटी चालू आहे, उलटी. तर पुढच्या वेळी आम्ही असं थोडी काळजी घेऊ. ट्रेन उलटी नाही झाले. आम्हाला सीट पोझिशन अपोजिट साईडला भेटलंय आणि आयुष्यातला पहिला प्रवास आहे वंदे भारतचा माझा, तरी चेतन दादांचा पण पहिला असेल आणि माझा तर पहिलाच. आणि ट्रेन चालू झालेली आहे आणि आता ब्रेकफास्ट मागवलेला आहे. बघूया ब्रेकफास्टची चव कशी आहे आणि कसा असतो ब्रेकफास्ट वंदे भारतचा. ब्रेकफास्ट आलेला आहे आणि बघू शकता आपण ब्रेकफास्ट. Full samples lift the darkness to light. Beat kicks pound like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. Graffiti on the walls paint the struggle and climb. The clock keeps spinning but I'm owning my time. Words like puzzle pieces fitting tight in the rhyme. Snares punch louder than the city's own chime. अरे मोबाईलचे चार्जिंग संपले तर चार्ज करायचं आहे. तर चार्जिंग पॉईंट कुठे असतो वंदे भारतला? चार्जिंग पॉईंट वंदे भारतला आहे ना आपल्या सीटच्या खाली असतो. हे बघ कुठं तुला आता कॅमेऱ्यात दिसेल का नाही माहित नाही. कुठे असतं? तिथे आहे का? आपल्या सीटच्या खाली दिसला. हा बघ बरोबर पायाच्या खाली बॅक साईडला असतो चार्जिंग पॉईंट. तिथे तू चार्जर लावून तुझा मोबाईल कनेक्ट करू शकतोस. पाहिजे तर तू व्हिडिओ पॉज कर, मी तुला दाखवतो कसा लावायचा. जुनागड स्टेशन आलेलं आहे. वेरावल यायला अजून 40 मिनिटं बाकी आहेत. तर थोडा झोपून घेतो, जाम झोप आले. वेरावल स्टेशन आलेलं आहे आणि वंदे भारतचा शेवटचा स्टॉप सांगतो वेरावलच असतो. आणि आता वेरावल स्टेशनसाठी आता आम्ही उभे राहिलेलो आहेत आणि दरवाजे आहेत ना हे ऑटोमॅटिक खोलणार आहेत. आता वेरावल स्टेशनला आम्ही उतरलेलो आहोत आणि वेरावलवरून आम्ही सोमनाथकडे निघालेलो आहोत. आणि आम्हाला तिकडं आमचे राजस्थानचे मित्रसुद्धा भेटलेले आहेत. ते बोलतात आपण एकत्र रिक्षा करूया, खर्च आपला वाचेल. तर त्यानुसार आम्ही आता चाललेलो आहोत. शंभर टक्के
मागं मयूर आणि मी आणि आम्हाला सुद्धा 3 मित्र भेटलेले आहेत आणि आता आम्ही प्रवासाला निघालेलो आहे. बॅग घेऊ का रिक्षा आहे. या रिक्षामध्ये 6 जणांची कॅपॅसिटी आहे. आता झालो आम्ही 6 जण झालो. 3 आम्हाला माझे आमचे मित्र भेटले, जुने मित्र. त्या निघले का? शाळेत आता आम्ही निघालेलो आहोत वेरावळ स्टेशनवरून सोमनाथला आणि रिक्षा गेले. त्या रिक्षाची कॅपॅसिटी आहे 10 माणसांची. तर ते 30 रुपये प्रति पर सीट घेतात. पण आता आम्ही 6 जण आलेलो आहोत आणि 250 रुपयामध्ये त्यांना डन केलेलं आहे. आणि स्वतः माझ्याबरोबर प्लॅनरचे अध्यक्ष मयूर मोरे, चेतन देशमुख इथं बसलेत आणि रिक्षाला घ्यायला हे 3 नवीन मेंबर आणि खरोखर पहिल्यांदा अनुभव आम्ही घेते. आत्ता बघा तुम्हाला नुसत्या बोटी बघायला भेटतील. या बोटी मुंबईमध्ये पण एवढ्या बोटी नाहीत, तेवढ्या सोमनाथला बोटी आहेत. आणि खरोखर आम्ही सुद्धा आश्चर्यचकित झालो, या बोटी संपतच नव्हत्या. अशा प्रकारे आम्ही सोमनाथला बुकिंग ऑफिसमध्ये पोहोचलो. आता कुठली रूम अवेलेबल करून देतात ते बघूया. मुर्शिद, कितीला रूम पडली आपल्याला? रूम पडला 750 रुपयाला. हां, 750 रुपयाला 2 बेडची रूम असेल, नॉन AC. जर तुम्हाला एक्स्ट्रा मॅट्रेस पाहिजे असेल तर 60 रुपये एक्स्ट्रा भेटतील, द्यायला लागतील. आणि एक्स्ट्रा बेड पाहिजे असेल तर 200 रुपये एक्स्ट्रा द्यायला लागतील. ओके. आणि देवस्थानाचे 3 सेगमेंट आहेत. एक महेश्वरी, दुसरा सागर दर्शन आणि एक लीलावती. आपल्याला महेश्वरीमध्ये रूम भेटलेली आहे. ओके. अशी इझिली खूप रूम भेटत नाहीत, पण आपल्याला चांगले असल्यामुळे रूम भेटल्यात. इथे येऊन पण ऑनलाईन खूप लोक बुक करून टाकतात. आणि ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी काय तुझ्याकडे सोमनाथ.org म्हणून एक वेबसाईट आहे त्यांची. तिथं जाऊन तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू. तर त्यांच्याकडे तुझं कार्ड बीड आहे का? जर म्हणजे कसं वेबसाईट आहे का? जर कार्ड बीड भेटत असेल तर बघा, म्हणजे पुढे आपली मित्रमंडळी यायला. अशा प्रकारे महेश्वरीला आमची रूम बुक झालेली आहे आणि आतला नजारा पण खूप सुंदर आहे. बघा नजारा कसा दिसतो बघा. फायनली आम्ही रूम मध्ये पोहोचलेलो आहोत आणि रूम तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे आम्ही रूमवर पोहोचलेलो आहोत. ठीकठाक रूम आहे. दादाच्या आवडतं पुस्तक आग नहीं जला सकती, इसको जल नहीं गला सकता और वायु नहीं सुखा सकता. अशा प्रकारे आंघोळ करून आम्ही दर्शनासाठी जायला तयार झालेलो आहोत. पण भोजन करण्याचा विचार आमच्या मनात आहे. अगोदर भोजन करायचं मग दर्शन घ्यायचं असा विचार आम्ही मनात केला आणि मग गेलो भोजन करायला. जेवण झाल्यानंतर आम्ही सोमनाथाचे दर्शन घेतले. मयूर शेठ बोलतो अजून काही मंदिर आहे ते तुम्हाला दाखवतो. हे महादेवाचे मंदिर आहे, अहिल्याबाई होलकरनी बांधलेलं आहे असं मयूर शेठ आम्हाला सांगत होता. तर आम्ही सुद्धा त्या दर्शनाकडे निघालेलो आहेत. सोमनाथाच्या अगदी बाजूलाच हे मंदिर आहे. मंदिरामध्ये भरपूर असे गुप्त मार्ग आहेत. कुठल्या मार्गे चाललो आहे तेच आम्हाला कळत नव्हतं. पण मंदिराची जी आतली रचना आहे ती खूप न समजण्यासारखी आहे. आणि महादेव भावानो, तर अशा प्रकारे आमची सोमनाथची यात्रा पूर्ण झालेली आहे. आणि माझ्यासोबत आहेत मयूर मोरे आणि चेतनदादा देशमुख. मग काय वाटतंय, काय बोलायचं तुम्हाला याबद्दल? नाही, खूप चांगलं दर्शन झालंय. आज रविवार असल्या कारणामुळे आम्हाला असं वाटलेलं की गर्दी असेल, पण अजिबात गर्दी नव्हती आणि एकदम व्यवस्थित
दर्शन घेतलं आणि तिथे बसून थोडाफार आम्ही जप पण केला. खूप प्रसन्न वाटलं. त्याच्यानंतर आम्ही जुन्या मंदिरात गेलो. 1700 काळातलं म्हणजे 1700 सणातलं जे मंदिर होतं त्या मंदिरात पण गेलो. तिथं आम्ही पूर्ण एकदम जवळ शिवलिंगाला हात लावू शकतो इथपर्यंत आहे. तिथे एवढी सिक्युरिटी वगैरे नाही आहे. तिथे पण जाऊन मस्त वाटलं. आणि हा नवीन सोमनाथ पुढं जाऊन मंदिराची इथे जाऊन फोटो काढतो. सगळ्यांना काम चालू असल्यामुळे दाखवत नाही, जाऊन देत नाही. आणि चेतनदा तुला काय बोलत आहे? ते जुनं मंदिर होतं ते 1700 मध्ये अहिल्याबाई होळकरांनी बांधलेलं होतं. त्याच्यामुळे अजून मला बरं वाटलं का आपल्या महाराष्ट्राचे कोणतरी येऊन इकडं काहीतरी असं केलेलं आहे. दुसरं जे नवीन मंदिर बांधलं ते सरदार वल्लभभाई पटेल 1950ला स्वातंत्र्य नंतर बांधलेले पण जे आहे ते खरं ते जुनंच मंदिर आहे. ठीक आहे. आपण कुठं चाललोय? आता आपण साईट सीन घेतलंय. वेरावळ दर्शन यांच्याकडनं. सोमनाथ मंदिराच्या बाहेर खूप सारे ऑटोज असतात. ते तुम्हाला 300, 400, 500 जशी बार्गेनिंग कराल त्या हिशोबाने तुम्हाला ते ऑटोमध्ये फिरवतात. आणि आपल्याला कितीला पडले? आणि आपल्याला आपण 400 रुपयाला डील केले. 400 रुपये आणि सांगितले. आपण आता कुठे कुठे जाणार आहोत? आणि आपले गाडीचे ड्रायव्हर आहेत महेंद्रभाई, जे माईबाई बलकातीचं आहे. मेन पॉईंट तुला मी सांगतो. मला खूप सारे देखाव आहेत. एक म्हणजे बलकातीचं तर शिकाऱ्याकडून कृष्णाच्या पायाला बाण लागलेला आणि त्याचा अंत झालेला तो पॉईंट आहे. बाणगंगा आहे इथे. हे शिवलिंग आहेत समुद्रात ऑटोमॅटिकली आलेले. म्हणजे स्वयंभू शिवलिंग आहेत. 3-4 शिवलिंग आहेत. त्रिवेणी संगम आहे. 3 नद्यांचा संगम होतो इथं. सूर्य मंदिर आहे. सूर्यदेवताचे मंदिर आहे. गीता मंदिर आहे. कृष्णाचं मंदिर आहे. अजून 2-4 मंदिर आहेत. ठीक आहे. आता सर्वप्रथम आता पहिला कुठं जायचं आपल्याला? पहिला महेंद्रभाई. आम्ही फर्स्ट कोणता मंदिर आहे? बाणगंगा. कोणता? भालका हे आहे भालका तीर्थ मंदिर. इथे श्रीकृष्णाच्या पायाला बाण लागून त्यांचा मृत्यू झाला होता. जय श्रीकृष्ण. आपण म्हणजे विचार करून प्लॅनिंग केलेली. मस्त प्लॅनिंग झालेली आहे आपली. मस्त दर्शन पण व्यवस्थित झालं आपलं. आणि जे दर्शन व्हायच्या आधी आपण जेवलो. जे आपण जिथं विश्रामगृहात जे राहिलेलो धर्मशाळेत तिथेच बेसमेंटला जेवण होतं आणि खूप चांगलं जेवण होतं. त्याच्यानंतर पण आता जेवण करून आपण आता सगळ्या साईट सीइंग करतोय. तर सध्या 2 साईट सीइंग झाल्यात आपल्या. एक म्हणजे भलका तीर्थ आणि दुसरी म्हणजे बाणगंगा. तर आता खूप मस्त वाटतंय. आता अजून 4-5 किंवा 5-6 पॉईंट आहेत आपले. ते करून पण थोडंसं आपण काहीतरी रिफ्रेशमेंट करू. चहा कॉफी काहीतरी. आणि प्लॅनिंग कशी झाली मयूर? सुंदर प्लॅनिंग आणि एकदम व्यवस्थित सगळं सक्सेस झालेलं आहे आतापर्यंत. आणि होप ह्याच्या पुढची पण सगळी प्लॅनिंग सक्सेस होईल आणि आपली. आणि आता बघा आपण कसं सोमनाथचं दर्शन घेतलं. त्यानंतर आपण आपला इथं गेलो, बाणगंगेला गेलो. त्याच्यानंतर आपण आपला भालका तीर्थाला गेलो. आणि आता आपल्याला महेंद्र सारखे जे रिक्षावाले भेटलेले आहेत ते सुद्धा खूप भारी भेटलेले आहेत. आपल्याला आपल्यासारखेच मित्रासारखेच आहेत ते. आणि आपल्या रायगड जिल्ह्यातल्या पब्लिकला कधी बोलायचं जर तुम्ही सोमनाथला आले तर महेंद्र रिक्षावाल्यांना भेटा. खूप जॉली माणूस आहे. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही स्क्रीनला पॉपअप करू तुम्हाला. खूप जॉली माणूस आहे आणि मजा येते त्यांच्यासोबत राईड करून. आता आमचा पुढचा प्रवास चालू झाला सोमनाथ टू गिरनार. आणि 1200 रुपये टॅक्सीने आम्ही निघालेलो आहोत. आणि आम्हाला अगोदर सांगत होते 5,000 5,500 पण नाही, 1200 रुपयामध्ये सोमनाथ टू जुनागड सोडतात. आणि आम्ही